अरुण जुन्या अपार्टमेंट इमारतीत राहायला आला तेव्हा घरमालकाची एक विचित्र विनंती होती. हॉलच्या शेवटी असलेला बंद दरवाजा कधीही उघडण्याचा प्रयत्न करू नका. तो तुमच्या युनिटचा भाग नाही. हॉल अरुंद होता. नेहमीच हलक्या बुरशीचा वास येत होता, पण तो दरवाजा अरुणच्या डोळ्यांना प्रत्येक वेळी आकर्षित करत असे. तो मंद तपकिरी रंगाचा होता, कडा कापलेल्या होत्या. गंजलेल्या हँडलसह जो हवेच्या इतर भागांपेक्षा थंड वाटत होता. आठवडे त्याने त्याकडे दुर्लक्ष केले जोपर्यंत ओरखडे सुरू झाले नाहीत. रात्री, मंद पण तीक्ष्ण, लाकडावर खिळ्यांसारखे. ते नेहमीच बंद दाराच्या मागून येत असे, स्थिर आणि जाणून-बुजून. त्याने घरमालकाला विचारले, पण त्या माणसाचा चेहरा फिकट पडला. "नको, फक्त करू नको." एका निद्रानाश रात्री कुतूहल जिंकले. अरुणने लाकडावर कान दाबला. श्वासोच्छ्वास सुरू झाला, फाटलेला, ओला श्वास. त्यानंतर एक कुजबूज, "मी जवळजवळ संपलो आहे." त्याचे पोट गाठले. तो मागे सरकला. पण लाकडात खिळे खोदण्याचा आवाज त्याच्या मागे त्याच्या खोलीत गेला. दुसऱ्या रात्री, खाजवण्याचे रूपांतर धडधडीत झाले. त्याने पोलिसांना फोन केला, पण जेव्हा ते आले तेव्हा दरवाजा गायब होता. भिंत एकसारखी नव्हती, चौकट नव्हती, बिजागर नव्हते, फक्त वॉलपेपर जिथे होता तिथेच सोलत होते. अधिकारी त्याच्याकडे पाहत होते जणू तो त्यांचा वेळ वाया घालवत होता. पुढील काही दिवसांत तो झोपणे थांबवले. भिंतींवरून सावल्या सरकत होत्या, नेहमी दरवाजा असलेल्या जागेकडे सरकत होत्या. त्याच्या स्वप्नात कुजबूज त्याच्या मागे येत होती. "तू माझ्यासाठी तो उघडलास." एके दिवशी सकाळी अरुणला जागा झाला आणि त्याला दार परत दिसले. यावेळी तो उघडाच होता. आत फक्त अंधार होता, दाट आणि अंतहीन, जणू काही फरशी किंवा छत अस्तित्वात नाही. एक दुर्गंधी येत होती, कुजून भरलेली. तो पळून जायला हवा होता. त्याऐवजी, आत खोलवर काहीतरी, भुकेसारखे वाटणारे काहीतरी, त्याला जवळ खेचले. तो उंबरठा ओलांडून गेला. थंडीने त्याला लगेच गिळंकृत केले. त्याच्या पायाखालील जमीन मऊ, जवळजवळ मांसल वाटली. पुन्हा कुजबूज आली. आता त्याच्या मागे तुझी पाळी आहे. तो फिरला. दार गायब झाले होते. तो एका कॉरिडॉरमध्ये होता जिथे दरवाजे होते. आणि प्रत्येक दारे जोरात थरथर कापत होती कारण दुसऱ्या बाजूने अदृश्य हातांनी नखे मारली. अरुणला सत्य खूप उशिरा कळले. त्या पहिल्या दारामागील वस्तू अडकली नव्हती, ती कोणीतरी त्याची जागा घेण्याची वाट पाहत होती. अपार्टमेंट इमारतीत कुठेतरी दूर, हॉलच्या शेवटी एक नवीन बंद दरवाजा दिसला. आणि रात्री, त्याच्या मागून एक हलकासा ओरखडा सुरू झाला.